माउंडळ्या परिसरामधली ही घटना आहे. अवकाळी पाऊस चालू आहे. अवकाळी पाऊस म्हणजे वाऱ्या वादळासहित पाणी आहे. कारण शेतकऱ्यांचे अनेक कंस चारा इतर हार्वेस्टिंगनं माका करेल लोकांना पट्ट्या टाकून ठेवले. चाऱ्या आता त्या पट्ट्या वाऱ्यांना उडून गेल्या का काय अशी परिस्थिती निर्माण सध्या झालेली आहे. इजा पाहू शकता तुम्ही कशा उराल्या. या सरकारनं 51 रुपयाकडून त्यांना पैसे टाकले. अनेक शेतकऱ्यांच्या लग्न करायचे, मुलाचे, पोरीचे. आणि माझ्या शेतकऱ्यांची सोयाबीन ज्या मजुरांना सोंगली त्यांना कमीत कमी पैसे घेतले 5,100 रुपये आणि हेक्टरी मदत दिली यानं 5,100 रुपये म्हणजे 51 रुपयाकडून त्यांना पैसे दिले नऊ. अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी या शेतकऱ्याची केली. यांना थट्टा केली. 248 आमदार आहे. या 248 आमदारापैकी एका आमदाराचं स्टेटमेंट नाही व रस्त्यावर उतरले नाही. स्थानिक नेते पंचनामे कुठं नाही. मी स्वतः कंपनीला फोन केला, ते म्हणे शासन पैसे देणार आहे आणि पैसे देताना मी त्यांना फोन केला, ते म्हणजे तुम्हाला तक्रार करायचं काम नाही. आज परिस्थिती अवघड आहे या माउंडळ्या परिसरामध्ये, धाड परिसरामध्ये. कारण कापूस हा 100% जमिनीवर येणार आणि चाऱ्या खालून सगळे कंस वाहून जाणार. सारा जिल्हा जर कंस इतू काट्याचं सुरपडायचं आज शेतकऱ्यांवरती मोठं संकट आलं या ठिकाणी. काही खासदार माजी खासदार पण कोणीच उतरायला तयार नाही रस्त्यावर. अशी परिस्थिती या माउंडळ्या परिसरामधली. मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, पाठवा. जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आलंय, नगरपालिकेचं इलेक्शन आहे. या माउंडळ्या परिसरामधली सगळ्यात मोठी घटना आहे. लक्ष्मी पुंजमपासून पाणी चालू आहे आमच्याकडे. पाण्याचा वेग अजून वाढू आलाय. जय महाराष्ट्र सगळ्या.